शेतकरी बांधवांनो नमस्कार. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 22-एक हजार क्रेटच्या आसपास झाली. सरासरी बाजारभाव 200 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंतचा मिळाला. मी यामध्ये साऊ असेल, बाहू असेल किंवा मेघदूत असेल, आर्यमान असेल, सध्या ज्या संकरित व्हरायटी आहे त्याला थोडासा बाजारभाव बरा मिळतो आणि थोडी मागणी पण जास्त आहे. सावला देखील बाजारभाव त्याच पटीमध्ये आहे. 200 ते 300 रुपये सरासरी बाजारभावामध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे डाऊन झालेलं आहे. बाजारभाव कधी वाढतील याबाबत व्यापारी बांधव सध्या काही बोलत नाही. जुन्नर तालुक्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे टोमॅटोच्या बागा खराब झाल्या, फळावर काळे डाग पडले. टोमॅटो तोडताना 25% टोमॅटो शेतामध्येच फेकून द्यावे लागतात. शेतकऱ्याची अवस्था खूप यंदा वाईट झालेली आहे. नारायणगावच्या मार्केटमध्ये पारदर्शक कारभार असल्यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी टोमॅटो विक्रीला आणतायत, परंतु सध्या बाजारभाव अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती एक महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य मार्केट कमिटी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून दूरवरचे देखील शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्रीला आणत असतात. परंतु सध्या बाजारभाव पूर्णपणे कोलॅप्स झाल्यामुळे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत नाहीत. सध्या टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेत, त्यामुळे शेतकरी बांधवांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी बांधवांना आपली विनंती आहे. व्यापारी बांधवांनो, तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे. शेतकरी बांधवांचा दुवा घ्या. शेतकऱ्यांना देखील आपली विनंती आहे, टोमॅटो निवडून आणा, जेणेकरून व्यापारी आणि तुमच्यामध्ये वाद होणार नाही, किरकिर होणार नाही, संघर्ष होणार नाही. आणि व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा थोडं शेतकऱ्यांना सध्या समजून घ्या. शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं पूर्णपणे आतबट्ट्यामध्ये गेलेलं आहे. टोमॅटो नाशिवंत माल आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी बाजारभाव पडल्यामुळे जरी वाढलेल्या असल्या तरी व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन टोमॅटोला 4 पैसे अधिकचे कसे वाढवून देता येईल याबाबतचा विचार करा. व्यापाऱ्यांची देखील बाजू अडचणीची असते. शेवटी त्यांनाही पुढे गिऱ्हाईक मिळायला पाहिजे. पुढे त्यांना गिऱ्हाईक मिळालं नाही, योग्य बाजारभाव मिळाला नाही तर व्यापारी देखील अडचणीमध्ये आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील काळजी घ्या, मालाची निवड व्यवस्थित करा, जेणेकरून तुमच्यामध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये वादविवाद होणार नाही. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी अगदी चांगल्या प्रकारे काम करत असताना पाहायला मिळतात. ब्युरो रिपोर्ट, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.